वाजविरे गोड तुझा नाद मधुर पावा, वाजविरे गोड तुझा नाद मधुर पावा, वाजविरे गोड तुझा नाद मधुर पावा. देईना त्या कधी पळभरी विसावा, निशिदिनी रे सूर मधुर त्यातुनी निघावा. देईना त्या कधी पळभरी विसावा, निशिदिनी रे सूर मधुर त्यातुनी निघावा. रमवितो मजसी किती अणु अणु तनुचे फुलती, रमवितो शरकरारदित्यं मधुस्नानं मृतस्नानं ॐ भृगसों भृगस्वाहा. श्री महागणाधिपतये नमः. प्रार्थनाय नमस्कुन्दोदकपुष्पाणिं श्रूयामि ॐ भृगस्वाहा. श्री महातिथ्यवादिगण श्री महागणाधिपतये नमः. दोदकपुष्पाणिं श्रूयामि ॐ भृगस्वाहा. श्री महागणाधिपतये नमः. आपला सत्कार सोहळा सुरू होणार आहे तेव्हा उपस्थित सर्व आचार्यांना विनंती आहे की कृपया आपण आपणासाठी केलेल्या आसन व्यवस्थेमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे दोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही पुढे चाली नाही, आवडीने आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा. तिथींचा जिव्हाळा तिथे बिंबे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद आर्या. यानंतर शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या सहसचिव सौ निलिमाताई लिमये यांना मी विनंती करतो आहे की त्यांनी शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्येष्ठ सदस्य श्रीमंत सुहासिनी देवी घाटगे वहिनी साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. श्रीमंत सुहासिनी देवी घाटगे वहिनी साहेब यांचा स्वागतपर सत्कार शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या सहसचिव निलिमाताई लिमे या करत आहेत. यानंतर आदरणीय शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव आदरणीय उदय घाणके साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मान्यवर आचार्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करावा.
त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब सूर्यवंशी यांना मी विनंती करतो की त्यांनी मान्यवर आचार्यांच्या सत्कारामध्ये आदरणीय खांडके साहेबांच्या सोबत काही आचार्यांचा सत्कार संपन्न करावा. त्याचबरोबर सौ स्मिता कुलकर्णी व सौ निलिमा लिमये यांना मी विनंती करतो की इकडल्या बाजूला असणाऱ्या आचार्यगणांचा आपण सत्कार संपन्न करावा. ओंकारमंगलम ओम मंगलम ओंकारमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम ओम मंगलम ओंकारमंगलम ओम मंगलम ओंकारमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम कृष्णमंगलम बालकृष्णमंगलम कृष्णमंगलम बालकृष्णमंगलम ओम मंगलम गुरुनाममंगलम गुरुमंगलम गुरुपादमंगलम ओम मंगलम. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू राहडता असे मजे आतू रिघोनिया. अशी गुरुमहात्म्य या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण गुरूंचं चिंतन, सद्गुरूंचा सत्कार, आचार्यांचा सत्कार सोहळा इथे संपन्न झालेला आहे. यानंतर आदरणीय सौ सविताताई खरवडे यांना मी विनंती करतो की त्यांनी ब्रह्मपुरीच्या कार्यक्रमाचं रीतसर निवेदन आम्हा सर्व श्रोत्यांच्या समोर सादर करावं. गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करते. परमपूज्य मंदाताईंच्या चरणी वंदन करते. मुळे शास्त्री काकांना वंदन करते. सर्व आचार्यांना वंदन करते. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या भगवंताला वंदन करते. गेल्या 12 वर्षापासनं चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या द्वारा 6 महिने, 4 महिने, 5 महिने कधी असं येतं, तो चातुर्मास साजरा करण्यात येतो. यावर्षी या चातुर्मासाला 12 वर्ष पूर्ण झालीत. तपपूर्ती आहे. त्यामुळे सांगता समारोह जो आहे तो 26, 27, 28 आणि 29 नोव्हेंबरला ब्रह्मपुरीला आयोजित केलेला आहे. आत्तापर्यंतच्या झालेल्या सर्व चातुर्मासांना साठी हा जो संकल्प झाला तो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पातून परमपूज्य डॉक्टर काका यांच्या कृपेने, परमपूज्य मंदाताई गंधे आणि मुळे शास्त्री काका यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत हा सोहळा अतिशय उत्साहाने, आनंदाने, अभ्यासाच्या दृष्टीने सगळ्या मंदिरांमधनं साजरा केला. यावर्षी या चातुर्मासामध्ये संपूर्ण भारतातील 6 राज्यातले एकूण 750 मंदिरं सहभागी आहेत. सगळे आचार्य आणि ज्येष्ठ आपल्या परिवारातले आणि सगळ्या गुरुदेव संप्रदाय, समर्थ संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि आपला काका संप्रदाय असे सगळे मिळून दरवर्षी येतात. यावर्षीच्या या सोहळ्यामध्ये परमपूज्य मंदाताई राहणार आहेत, परमपूज्य मुळेशास्त्री काका राहणार आहेत आणि सगळे आचार्य, मंगेश दादासुद्धा राहणार आहेत आणि आपले सगळे आचार्य राहणार आहेत. या 13 सगळ्या आचार्यांच्या मुखातनं आपल्याला प्रवचन ऐकायला मिळणार आहेतच, परंतु एकनाथ महाराजांचे यावर्षी आपलं एकनाथी भागवत असल्यामुळे एकनाथांचे 14वे वंशज डॉक्टर पुष्कर महाराज गोस्वामी यांची नाथकथा याच्यामध्ये राहणार आहे. सोबत पूजनीय चैतन्य महाराज देगलूरकर, पूजनीय प्रमोद महाराज जगताप यांच्यासह परमपूज्य काठोळे गुरुजी, परमपूज्य वेरुळकर गुरुजी, परमपूज्य उमेश आपल्या योगेश बुवा हे सगळे याच्यामध्ये राहणार आहेत. त्यासोबत चारुदत्त बुवा, फळे, बुरसे बुवा या सगळ्यांची कीर्तनं, वारकरी कीर्तनं, राष्ट्रीय सगळा असा आनंदाचा सोहळा आहे. या आनंदाच्या सोहळ्यासाठी काका परिवारातल्या सर्वांना आमंत्रण द्यायसाठी मी इथे उभे झाले आणि तन, मन आणि धन
या सगळ्यांनी हे सद्गुरू कार्य आहे, या सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांच्या कार्याला आपण उपस्थित राहावं आणि हेच आमंत्रण समजावं. योग्य वेळी शिवगड अध्यात्म ट्रस्टची जे काही यूट्यूब चॅनल आहे किंवा बाकी जे आहे ते त्यावरून आणि काका परिवारावरती आपल्याला संदेश मिळेल. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीचं एक यूट्यूब चॅनल आहे, त्यावरती सर्व माहिती, त्याच्यावर बाकी जे सहभागी आहेत काका परिवारातले अनेक लोक या चातुर्मासामध्ये सहभागी आहेत, वाचन करतात, अभ्यास करतात, पारायण करतात आणि आणखी प्रचार आणि प्रसार सद्गुरूंच्या कार्याचा. आणि आपलं एक वैशिष्ट्य असं आहे की आपण चातुर्मास उत्सव समितीच्या ज्या ग्रंथांचं पारायण करतो ते सगळेच्या सगळे परमपूज्य आपले परात्पर श्री गुरु खंदारकर महाराज यांचे ग्रंथ, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रामगीता, समर्थांचा दासबोध, तुकारामाचा गाथा, एकनाथी भागवत आणि माऊलींची ज्ञानेश्वरी अशा 5 ग्रंथांचा आपण अभ्यास अनेक वर्षापासून अनेकांच्या सहकार्याने असा करून घेतो. तर आपली सगळ्यांची कृपा चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या या सद्गुरू कार्यासाठी असावी अशी विनंती करते आणि वाणीला विराम देते. हरिओम तत्सत. धन्यवाद. आदरणीय सविताताई खरवडे यांचा शिष्यभाव परमपूज्य डॉक्टर काकांच्या प्रती कसा आहे हे सांगताना आपल्याला असं म्हणता येईल, गुरु संप्रदाय, गुरुधर्म, गुरु तेची तयाचे वर्णाश्रम, गुरुपरिचर्या नित्यकर्म जयाचे गा. जे सद्गुरूंनी घालून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त माझा कोणताही संप्रदाय नाही, सद्गुरूंनी घालून दिलेल्या साधने व्यतिरिक्त माझा कोणता धर्म नाही आणि सद्गुरूंनी दिलेल्या वाटेव्यतिरिक्त माझा वर्णाश्रमसुद्धा दुसरा कोणता नाही आणि सद्गुरूंनी मला बसवून दिलेली साधना ही माझी जी गुरुपरिचर्या आहे तोच माझा नित्यकर्म आहे. अशा पद्धतीनं सद्गुरूंच्या प्रती नितांत आदर असणाऱ्या सविताताई खरवडे यांनी स्वतःचा तर उत्कर्ष साधलेलाच आहे, पण त्याचबरोबर इतरांचाही उत्कर्ष साधण्याकरिता त्या सतत कार्यरत आहेत. त्यांनी आता सांगितलेल्या माहितीनुसार आणि मला माहिती असलेल्या माहितीनुसार 6 राज्ये आणि त्यातील 675 मंदिरे यांच्यामध्ये गुरूंचे विचार पोहोचवण्याचं महत् कार्य सविताताई करत आहेत. त्यांच्या कार्याला खरोखरच आपण सलाम करूया. ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम्, ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम्, गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलम्, गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलम्, ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम्, ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम्, गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलम्, गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलम्, कृष्णमङ्गलं बालकृष्णमङ्गलं, कृष्णमङ्गलं बालकृष्णमङ्गलम्, ॐ मङ्गलं गुरुनाममङ्गलं, गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलम्, ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम्, ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम्, गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलम्, गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलम्, राममङ्गलम् आत्मा राममङ्गलम्, राममङ्गलम् आत्मा राममङ्गलम्, गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलम्, गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलम्, ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम्, ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम्, गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलम्, तयांची गावी कवने, तयांची करावी भजने, संतांची वाचावी वचने, नाना ग्रंथी, असं परमपूज्य डॉक्टर काकांनी आपल्याला निवेदित केलेलं आहे.
परमपूज्य डॉक्टर काकांचं औक्षण सध्या संपन्न होत आहे. ओंकार मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम. गुरु मंगलम गुरुपाद मंगलम. आज आपण प्रत्यक्ष गुरुपूजन सोहळ्याचा आनंद घेत आहोत. या गुरुपूजन सोहळ्याचं पौरोहित्य करीत आहेत श्री अनुबोध गाडगीळ मुरगूड. आणि या गुरुपूजन सोहळ्याचा ज्यांच्या हस्ते गुरुपूजन होणार आहे ते हरिभक्तपरायण प्राध्यापक शशांक कोंडेकर सर व सौ कोंडेकर वहिनी यांच्या शुभ हस्ते गुरुपूजन सोहळ्याला सुरुवात होते आहे. होईन गुरूंचे आसन अलंकार परिधान चंदनादी होईन उपचार तो. अशा पद्धतीनं गुरूंच्या बद्दल शिष्यभाव असतो. श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः. प्रार्थनाय नमस्करोमि. नमस्कार करून घ्या श्री गुरूंना. खांद्यावर घ्या ते. ओम भर्गस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. गरम पाणी 3 वेळा पायावरती घाला. श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः. शुद्ध श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः. शुद्धोदकस्नानं वाद्यस्नानं आचमनीयस्नानं श्रयामि. आता सरे बघा त्यातलं हळूहळू मी इकडे प्रार्थना म्हणतो त्यातलं थोडं थोडं घालून राहायचं. ओम रवस्वः. अथ पुरुषसूक्तं प्रारंभः. श्री गणेशाय नमः. अथ पुरुषसूक्तं. सहस्रशीर्षः षोडश नारायणः पौरुषमानुष्टुभं निष्ठुभुतम् अभिषेके विनियोगः. हरि ओम सहस्रशीर्षः पुरुषः सहस्रसाक्षः सहस्रपातं स भूमि विश्वतो वृत्वां तष्णुशाङ्गुलं पुरुषम् एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं भूतामृतस्योषानो यदन्नयतुराहित एतावानस्य महिमातो यश्च पुरुषाः पादस्य विश्वाभूतानि त्रिपादस्य देवी त्रिपादस्म पुरुषाः पादस्याः पत्मनाः ततो विश्वाणां विक्रामशनानि सने अभितस्मात् विराजायतो विराजो अधिपुरुषाः स जातो अत्युच्यतवश्यत पुरः यत्पुरुषेण विषं देवा यद्मनः वसतो अस्यज्ञं ग्रीष्मम् इदमं शरद्भिः तं यज्ञं प्रहर्षिं रोक्षन् पुरुषं जातं मरुताः तेनं देवम् अजयन्तं साध्या ऋषयश्चयम् अस्मादज्ञात् सर्वभूताः सम्भूतं ऋषतश्चं वशुनश्चक्रमे वायव्यां नारायणां ग्रामस्य ये तस्माज्ञात् सर्वभूताः रोचः सामानि यज्ञिरे छन्दासि यज्ञिरे तस्मात् अजायताः तस्मात् अजायन्नमेके शोभायता गावोः यज्ञिरे तस्मात् अजावयाः यत्पुरुषं यदुदं यदिदं विकल्वयं मगस्य बाहु आऊरुपादा उच्यते ब्रह्मणस्य मासिद्बाहुराजन्याः वृतः ऊरु तस्यं यद्वेश्याहं मदभ्यां शुदो अजायतः चन्द्रमा मनसो जातश्वो सूर्यो अजायत मुगन्धृदश्वं प्राणाद्विवाजायताः नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्णोद्यो सममरततः तदभ्यां भूमिर्दशः श्रोता ततः लोका अकल्वयनं सप्तास्या सप्तसमिदावृधा देवाज्ञम् अनवानाम् अमृतं मरुषं मुषौनां यज्ञेन यज्ञमजन्न देवास्तानि धर्माणि वर्तमान्यासन् ते हनाकं महिमानसजयन्न पूर्वे साध्या सन्ति देवाः. तर थोडंसं हे दूध पण घाला. दूध थोडंसं घाला त्यावर आणि मग गरम पाण्यानं स्वच्छ होतो. ओम अतो देवा इदं षण्मामणो मेधातिर्विष्णुर्गायत्री अभिषेके विनियोगः. ओम अतो देव अवन्दुन यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधाममिम् इदं विष्णुर्विचक्रमे ददादिनि तदे पदमसमूढमस्य वासुरेदिनीं तदाभिचक्रमे विष्णुर्गोवा अदभ्याः अतो धर्माणि नारायणं विष्णोः कर्माणि पश्यन्नं यतो व्रतानि स्वश्चेन्द्रस्य यजुः सखाद् विष्णो परमपदम सदा पश्यन्नि सूर्याः देवी चक्षुराततं द्विप्रासु कन्याओ या गुरुवासः. आता स्वच्छ गरम पाण्यानं धुवा.
तमेदते विष्णोरत्परमपदम् इति पुरुषसूक्तं विष्णुसूक्तं यदेवस्य त्वां सवितुः रसव्येषु बाहुभ्यां विष्णुस्ताभ्यां रसेजसाः सूर्यस्य वर्जस्येन्द्रस्य द्रीणा विमलाय श्री यशसेनाद्यायाः अमृताभिषेस्तु शान्तिपुष्टि श्वास्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः उष्णोदकस्नानं समर्पयामि प्रार्थनाय नमस्करोमि नैपकिन सुप्रतिष्ठितीमवस्तु सुवासिक अत्तरद्रव्याणीम् ओम मृगस्वाहा. आता पायावरती स्वस्तिक काढून येते आधी तामण बाजूला घ्या आणि खालचं तळपाय सुद्धा स्वच्छ पुसायचं. आसनारथे अक्षदां सृजामि ओम मृगस्वः प्रार्थनाय नमस्करोमि. पुष्पाणिं सृजामि ओम मृगस्वः सुवासिक अत्तरद्रव्याणीं परिमलद्रव्याणीं सृजामि. हातामध्ये द्या. साष्टांगनमस्ते यत्नेन मया कृतः. थोड्याशा डोक्यावरती अक्षता घालायच्या. कुंकवाचा टिळा थोडासा वर लावायचा आणि मुक्का वर पायावरती घाला. अलंकारार्थे अक्षतां सृजामि ओम मृगस्वः. वरती कुंकवाचा टिळा लावा कपाळावरती. उभा राहा. ओम मृगस्वः. थोडंसं लावा आणि मुक्का लावा. बुकालारवणवस्तु साष्टांगनमस्ते यत्ने. फुलं घाला अजून समोर ठेवा. नाना विविध पुष्पाणीं सृजामि ओम मृगस्वः. बुकालारवणवस्तु साष्टांगनमस्ते प्रयत्नेन मया कृतः. नमस्कार करा. यानि कानि च पापानि जन्मन्नकृतानि च तानि तानि विनश्यन्ति. गुरु जय सद्गुरु श्री सद्गुरु जय सद्गुरु. गुरु उद्धरा हे ले करो श्री सद्गुरु जय सद्गुरु. मतिहीन मी अज्ञान मी चुकतो दयाळा नेहमी. हसवा खुळे हे वासरू हसवा खुळे हे सगळ्यांवर आपली कृपा श्री सद्गुरु जय सर्वांवर आपली कृपा सद्गुरु जय सद्गुरु. राणा माझ्या सद्गुमळ्या राणा. पाचाही तत्वांच्या ज्योती प्रकाशल्या जाणा. निराकार वस्तू कैसी आकाराली कैसी आकाराली. सर्वा घट व्यापक माझी सद्गुरु माऊली. 16 सांधे 72 कोठड्या माया रचिली हरीने काया रचिली. 9 खिडक्यांचा डोल त्यात मूर्ती बैसविली. सद्गुरूची सेवा करिता जन्म सुफळ. पाप दाप दैन्य जाती अज्ञान मूळ. भुलली गे माये आता हरिला ओवाळू. जिकडे पहावे तिकडे अवघा गोविंदू गोपाळू. सप्तही सागरांचा वेढा कैसा घातला. तुका म्हणे बाप माझा कनवाळू आला. ओवाळा माझ्या सद्गुरु राणा माझ्या सावळ्या राणा. पाचाही तत्वांच्या ज्योती प्रकाशल्या जाणा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद. यानंतर सद्गुरुस्तवन घ्यायचं आहे. आदरणीय सोनालीताई केळकर आणि आदरणीय दीपक न्यायाधीश यांना मी विनंती करतो की आपण या सद्गुरुस्तवनाकरिता पुढे यायचं आहे. श्रीराम. आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना. ते स्वरूप मज अज्ञाना
काये कळे श्रीराम नकळे नेती नेती ऐसे बोल तसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे श्रीराम मज नकळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारू पाववी मज श्रीराम होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी श्रीराम मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते मन माया झाली लज्जायमान काय करू श्रीराम नातुडे मुख्य परमात्मा मनोनी करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरुचा श्रीराम आपल्या भावा सारिखा मनी देव आठवावा ध्यानी तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तौ आता श्रीराम जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू श्रीराम तुझी येन अभयंकरे अनावर माया हे ओसरे जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळून जाये श्रीराम आदित्ये अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे निसी जालियानंतरे पुन्हा काळोखे श्रीराम तैसा नभे स्वामी राव करी जन्म मृत्यवाव समूळ ज्ञानाचा ठाव पुसून टाकी श्रीराम सुवर्णाचे लोहो काही सर्वथा होणार नाही तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा श्रीराम का सरिता गंगेसी मिळाली मेणी होता गंगा झाली मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा श्रीराम परी ते सरिता मिळणी मागे वहाळ मानिजेत जगे तैसा नव्हे शिष्य वेगे स्वामीच होये श्रीराम परीस आपणा ऐसे करीना सुवर्णे लोहो पालटेना उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरुचा श्रीराम शिष्यास गुरुत्व प्राप्त होये सुवर्णे सुवर्ण करिता नये म्हणोनी उपमान साहे सद्गुरुसी परिसाची श्रीराम उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंत क्षार अथवा म्हणो क्षीरसागर तरी तो नासेल कल्पांती श्रीराम उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड पाषाण कठोरू तैसा नव्हे की सद्गुरु कोमळ दिनाचा श्रीराम उपमे म्हणो गगन तरी गगना परीसते निर्गुण या कारणे दृष्टांतहीन सद्गुरु सगगनाचा श्रीराम धीरपणे उपमू जगती
तरी हेही खचेल कल्पांती, म्हणून धीरत्वा सदृष्टांती, हीन वसुंधरा श्रीराम. आता उपमा वा गभस्ती, तरी गभस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती, सद्गुरु अमर्याद श्रीराम. म्हणोनी उपमे उणा दिनकर, सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर. आता उपमा वा फणीवर, तरी तोही भारवाही श्रीराम. आता उपमे द्यावे जळ, तरी ते काळांतरी आटेल सकळ. सद्गुरु रूप ते निश्चळ, जाणार नाही श्रीराम. सद्गुरुसी उपमावे अमृत, तरी अमर धरिती मृत्युपंथ. सद्गुरु कृपा यथार्थ, अमर करी श्रीराम. सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पनेतीत विचारू. कल्पवृक्षाचा अंगीकारू, कोण करी श्रीराम. चिंता मात्र नाही मनी, कोण पुसे चिंतामणी. कामधेनूची दुभणी, निक्कामासी न लगती श्रीराम. सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत. ज्याचे द्वारी असे तिष्ठत, मोक्ष लक्ष्मी श्रीराम. स्वर्गलोक इंद्र संपत्ती, हे काळांतरी विटंबती. सद्गुरु कृपेची प्राप्ती, काळांतरी चळेना श्रीराम. हरिहर ब्रह्मादिक, नाश पावती सकळिक. सर्वदा अविनाश एक, सद्गुरु पद श्रीराम. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी. पंचभूती कवठा ठेवी, न चले तेथे श्रीराम. म्हणोनी सद्गुरु वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना. अंतरस्थितीची आखुणा, अंतरनिष्ठ जाणती श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे. सद्गुरु स्तवन नाम, समास चौथा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य गुरुदेव पूजनीय काकासाहेब यांचा या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळा आता लगेच सुरुवात होत आहे. आम्ही पद्मश्री फाउंडेशन नागपूर द्वारा आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित झालेलो आहे आणि आम्हाला माहिती मिळाली की याच महिन्यामध्ये काकासाहेबांचा जन्मदिवससुद्धा 11 जुलैला झालेला आहे. त्याच अनुषंगाने सर्वप्रथम त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी आता आपल्यासमोर पार पडत आहे. दुसऱ्याच्या जगण्यासाठी मनापासून धडपडणारे, शुभाशीष चिंतनारे, जणू लोखंडाचे सोने करणारे परिसच. स्नेहांकित डॉक्टर संजय आदमाने, अध्यक्ष पद्मश्री फाउंडेशन नागपूर, तसेच श्री शंकरराव मोहोड, ग्रामगीताचार्य समन्वयक, आणि मी स्वतः प्रमोददादा भुंगे, ग्रामगीताचार्य समन्वयक, आम्ही सगळेजण पूजनीय काकासाहेबांचं अभिष्टचिंतन या ठिकाणी आता करत आहे. ओम मंगलम ओंकार मंगलम, गुरुमंगलम गुरुपाद मंगलम, गुरुमंगलम गुरुपाद मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, गुरु
गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं कृष्णमङ्गलं बालकृष्णमङ्गलं कृष्णमङ्गलं बालकृष्ण। न होत गुरुची पूजा गुरुसी गंध लावून या, न होत गुरुची पूजा गुरुसी माळ घालून या, पूजा गुरुची होतसे वचनी त्यांची ये भावना, तैसेच जगी वागणे जरी प्राण जाई क्षणा। इतकं मोठं महात्म्य गुरुचं आहे आणि ते प्रत्येकाने जपलेलेच पाहिजे। पद्मश्री फाउंडेशन नागपूर, अखिल भारतीय श्री गुरुदेव स्वामी मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम सन्मानपत्र, राज्यस्तरीय श्री गुरुदेव ज्ञानयोगी ब्रह्मज्ञानयोगी जीवन गौरव पुरस्कार सन 2026, पूजनीय डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उर्फ डॉक्टर काका, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार, मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर। परी जो सेवाची मानतो धन, काही अपेक्षा न ठेवण, तो झाला शेवटी भगवान, पूजू लागले घरोघरी। अत्यंत पूजनीय आध्यात्मिक व्यक्तित्व म्हणून आपली जनमानसात ओळख निर्माण झाली आहे। माझी सगळ्यांना नम्र विनंती अशी आहे की पूजनीय काकांचं हे जे कार्य मी आपल्यासमोर वाचून दाखवत आहे, आपल्याला ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या कार्याबद्दल कौतुक वाटत असेल, मला कृपया टाळ्यांनी त्यांचा प्रतिसाद द्यावा। सन 1955 साली ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून मोठ्या शहरातील वैद्यकीय सेवेला झुगारून मुरगुड या छोट्या गावी हजारो लोकांना बरे केले। सन 1965 साली स्वतःच्या कर्तृत्वावर माधवानंद कृपा नावाने 13 बेडचे रुग्णालय सुरू केले। 21 वर्षापर्यंत दररोज विनामोबदला 70 ते 75 रुग्णांना सेवेचा लाभ दिला। प्रसंगी पायी, मोटरसायकल तसेच अत्यंत गंभीर रुग्णांच्या सेवेसाठी नदीमधून पोहून जाऊन रुग्णांचे प्राण वाचविले। आपल्या वैद्यकीय सेवेच्या कार्यकाळात 8,000हून महिलांची नैसर्गिक प्रसूती केली। सर्व होते केले असता, सर्व मिळते धरिता हाता, अभ्यासे तव ब्रह्मसत्ता पावती योगी। आपल्याला सन 1986 पासून अध्यात्माची गोडी निर्माण होऊन रुग्णालयाची सूत्रे सहकाऱ्यांच्या हाती देऊन स्वयंघोषित निवृत्ती घेऊन आध्यात्मिक गुरु डॉक्टर शंकर महाराज खंदारकर यांच्याकडून अनुग्रह घेतला। अखंड व्यासंगाच्या आधारे वैदिक ग्रंथाचं अध्ययन चिंतन मननातून करून ते आत्मसात केलं। संत साहित्य, वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भागवत, गीतेवरील 50च्या वर ग्रंथाची रचना केली। डॉक्टर शंकर महाराज खंदारकर लिखित एकनाथ भागवत, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, भावदर्शन, पसायदान हे ग्रंथ संपादित केले। वैद्यकीय क्षेत्रात मिळालेल्या मान प्रतिष्ठेचा उपयोग आध्यात्मिकच्या मार्गाने सामाजिक धार्मिक कार्यासाठी उपयोगात आणला। आयुष्यभर उत्तम व्यवहार करून आध्यात्मिक आणि वैद्यकीय सेवेचा सुगंध भक्ती, त्याग आणि श्रद्धेच्या माध्यमातून समाजाच्या उद्धारासाठी परमार्थाची गोडी लावणारे डॉक्टर उर्फ काकासाहेब गुरुवर्य म्हणून प्रसिद्ध झाले। आपल्या निस्वार्थ आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील असाधारण योगदानाबद्दल सन्मानित झाला आहात। त्यात प्रामुख्याने जिजामाता विद्वत्त गौरव पुरस्कार, परमपूज्य अच्युतानंद सरस्वती जीवन गौरव पुरस्कार, पूजनीय तृतीय भगवत पूज्यपाद आदि शंकराचार्य, पूजनीय ज्ञानभूषण, पूजनीय समाजभूषण, पूजनीय मुकुंदाचार्य, पूजनीय आयुर्वेद अशा कितीतरी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे। वरील सर्व कार्याची दखल घेत आपणास गुरुपौर्णिमेच्या पर्वावर राज्यस्तरीय श्री गुरुदेव ब्रह्मज्ञानयोगी जीवन गौरव पुरस्कारांनी प्रदान करून सन्मानित करण्यात येत आहे। आपले कार्य निरंतर समाज आणि राष्ट्रहिताकरता सतत सुरू राहावं ही सदिच्छा। सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट एकदा होऊ द्या।
गुरुमंगलम गुरुपादमंगलम. पद्मश्री फाउंडेशन नागपूर व अखिल भारतीय श्री गुरु सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज यांच्या वतीने आदरणीय डॉक्टर काका यांना जो सत्कार पुरस्कार प्रदान केला जात आहे त्यांच्यासोबत आहेत परमपूज्य मंदाताई गंधे आणि पद्मश्री फाउंडेशन नागपूर यांचे प्रतिनिधी. त्याचबरोबर सोबत आहेत श्रद्धेय मुळे शास्त्रीजी. या सत्कार सोहळ्यानंतर या मान्यवरांचा सत्कार तुमच्या टाळ्यांच्या प्रतिसादाने आम्हाला सुद्धा एक रोमांच उठून शरीरा तुझ्या स्वरूपी सदा आनंद. आणखी काय पाहिजे आपल्याला? गुरु नव्हे हाडामासाचा, गुरु नव्हे जाती संप्रदाय, गुरु म्हणजे शुद्ध ज्ञान तत्वची आहे अनुभवी यांची. गुरु मिला तो सब मिला, ना तो मिला ना कोय, मात पित सुत बांधवा येतो घर घर में होय. गुरुविन नाही सोय सापडे ना आधी धरावे ते पाय आधी आधी. सगळ्यांना सगळ्यात मोठा असा उत्तम आनंद होईल असा हा सत्कार या ठिकाणी पुन्हा आहे. जो सत्कार पद्म अवॉर्ड आहे. पद्म अवॉर्ड भारत सरकारचा सेंट्रल कमिटीतर्फे पद्म अवॉर्ड आहे. या ठिकाणी आता देतो. डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उर्फ काका, मेडिकल सायन्स स्पिरिच्युअल गुरु महाराष्ट्र, डिवोटेड इन मेडिकल सायन्स and is a renowned spiritual guru Vedanta, commentator and retired professional from Murgud. He is the pioneer of applied Vedanta in the medical profession where he selflessly served patients. He is a deep student of Advaita Vedanta and the Upanishad. He has given in the depth guidance of topics like Karma-Vipaka, Das-Bodh and Bhagavad Gita. He has written 40 books on Upanishad and spiritually in Marathi language. Padma Award Central Committee 2026. महाराष्ट्र शासनाच्या कल्चरल विभागाच्या समितीद्वारे हा पुरस्कार परमपूज्य डॉक्टर काकांना दिला जातो आहे. म्हणजेच एक अत्युच्च शिखर आज आपण इथं अनुभवतो आहोत. अगदी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा सोहळा संपन्न करत आहोत. असाच केंद्र शासनाचाही पुरस्कार परमपूज्य डॉक्टर काकांना प्रदान हो अशी आपण अपेक्षा करूया. सगळ्या समिती सदस्यांनी वर थांबा आणि तुमचा सत्कार करा. बघा सगळ्यांच्या डोळ्यातून इतके आनंद अश्रू. किती सुंदर प्रसंग. कीर्ती तोची स्वर्ग करा, अपकीर्ती नरकाचा पसारा, याच व्याप सारा पाहती प्राणी. ही कीर्ती, गुरूंची कीर्ती समजा प्रत्यक्ष भक्तासमोर जर इतक्या सुंदर पद्धतीनं जर सादर होत आहे, यांच्यापेक्षा गुरुचा महिमा आणखी काय पाहिजे आपल्याला. बरे असो. यानंतर श्रद्धेय मंदाताई गंधे अमरावती, 89 वर्षाच्या या माऊली या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही असं वाटलं की गुरुवर्य काकांचा सत्कार याच देही याच डोळी व्हावा, तर त्यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी शालश्रीफळ देऊन सत्कार करतोय. ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, गुरु मंगलम गुरुपाद मंगलम, गुरु मंगलम गुरुपाद मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम गुरुवर्य काकांचे आशीर्वाद सुद्धा
आमच्या पाठीशी राहील आणि त्याचंच प्रतीक आमचे सन्माननीय डॉक्टर झालेले आत्ताच सुजय देसाई या ठिकाणी कोल्हापूरहून उपस्थित आहे आणि त्यांना डिलीट पदवी गुरूंच्या जर आशीर्वादाने जर मिळत असेल तर आणखी काय भाग्य, म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. डॉक्टर सुजय देसाई यांना डिलीट पदवीने सन्मानित केले गेलेलं आहे. या पदवीचं अधिकृत ग्रहण परमपूज्य डॉक्टर काका यांच्या शुभ हस्ते ते स्वीकारत आहेत. पत्नीला आमंत्रित करून देसाई वा सगळ्यात मोठी धनसंपत्ती आहे. धन नाही मांगू मांगू न सत्ता, नहीं मांगू विषयन की ममता. हे प्रभु प्रेम की दृष्टि निहारे, आया हूँ दरबार तुम्हारे, आया हूँ दरबार तुम्हारे. याच्यापेक्षा भाग्य आपल्याला आणखी काय पाहिजे. आणि हे भाग्य घडून आणण्याचं महत्त्वाचं काम त्या दोन भगिनीने केलं, म्हणून आम्हाला असं वाटलं की त्यांना सुद्धा या ठिकाणी, कारण ते आमचे गुरुच आहे. महाजनताई या महाजनताई त्यांनी जे या ठिकाणी आम्हाला जी गुरुची महिमा सांगितली आणि त्याच पद्धतीने आमचे पद्मश्री फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय आदमाने अक्षरशः त्यांनी महाराष्ट्र सरकार, भारत सरकार यांच्याशी संघर्ष केला, कारण इतक्या कमी वेळामध्ये हे इतके मोठे सन्मान ही काही साधी गोष्ट नाही, आपल्याला सगळ्याला माहीत आहे. परंतु तरी पण प्रयत्न मानव होई उन्नत, गावची नवे हलवी दिक्प्रांत. ही अनुभवाची मात विसरू नका तुकड्या म्हणे. प्रयत्नांतीच परमेश्वर आहे. तर या ठिकाणी पद्मश्री फाउंडेशनतर्फे हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला श्रद्धेय ब्रह्मज्ञानयोगी गुरुवर्य काकासाहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या सत्कार सोहळ्यासाठी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि हा जो स्वर्गसुखाचा आनंद आम्हालाही घेता आला, याची ध्येयाची डोळी पाहता आला. खूप खूप धन्यवाद या शिवप्रतिष्ठान मंडळाचं. जय गुरुदेव. सर्व पद्मश्री फाउंडेशनच्या सदस्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरतीच थांबायचं आहे आणि आदरणीय श्रद्धेय मुळेजी शास्त्री यांना विनंती आहे की त्यांनी पद्मश्री फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचा सत्कार आपल्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीनं करायचा आहे. तेव्हा त्यांना मी विनंती करतो की डॉक्टर संजय आदमाने यांचा सत्कार सर्वप्रथम करावा. मंगलम ओंकार मंगलम गुरुमंगलम गुरुपाद मंगलम गुरुमंगलम गुरुपाद मंगलम कृष्ण मंगलम बालकृष्ण मंगलम कृष्ण मंगलम. पद्मश्री फाउंडेशन नागपूर व अखिल भारतीय श्री गुरु सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज यांच्या सदस्यांचा हा सत्कार सोहळा इथं संपन्न होतो आहे. या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रद्धेय मुळेजी शास्त्री यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न होत असताना सोबत आहेत परमपूज्य डॉक्टर काका आणि त्याचबरोबर परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा. दरम्यानच्या काळामध्ये मुरगुड नगरीच्या नगराध्यक्षा सौ सुहासिनी देवी पाटील वहिनी साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. सायलीताई कोंडेकर यांना मी विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत. यानंतर श्रद्धेय प्रकाश शास्त्रीजी मुळे यांचा श्रीफळ देऊन करावा असं मी त्यांना विनंती करतो. आदरणीय मुळे शास्त्रीजी यांचा सत्कार. अमरावती यांच्या वतीने परमपूज्य डॉक्टर काकांना आदरणीय मुळे शास्त्रीजी पुष्पहार अर्पण करीत आहेत. गुरुमंगलम गुरुपाद मंगलम
गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलम् ॐ मङ्गलं गोपालकृष्ण मंदिर अमरावती यांच्या वतीने परमपूज्य डॉक्टर काकांना गुरुपौर्णिमेनिमित्त तुळशीचा गुरुमङ्गलं हार अर्पण केला जातो आहे. त्याचबरोबर आदरणीय मुळेजी काका यांचा सत्कार इथं संपन्न होतो आहे. प्राध्यापक बाळकृष्ण चौलेसर सर यांच्या शुभ हस्ते. कृष्णमङ्गलं बालकृष्णमङ्गलम् ॐ मङ्गलं गुरुनाममङ्गलम् आदरणीय मुळेजी शास्त्री यांचा सत्कार शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संपन्न होतो आहे. आदरणीय शास्त्रीजींना विनंती आहे की आपण आपला सत्कार स्वीकारावा. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलम् गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलम् राममङ्गलम् आत्मा राममङ्गलम् राममङ्गलम् आत्मा करीत आहेत. राममङ्गलम् श्री महाजन यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. परमपूज्य डॉक्टर काकांचे जावाई श्री विद्याधर महाजन यांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे. महाजन कुटुंबियांच्या तर्फे हा गुरुपूजन सोहळा इथं संपन्न होतो आहे. श्री विद्याधर महाजन दत्तमङ्गलं गुरुदत्तमङ्गलं दत्तमङ्गलं गुरुदत्तमङ्गलं. यानंतर पद्मश्री फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय आदमाने 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यांना 2च मिनिटाच्या मर्यादेमध्ये मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. डॉक्टर संजय आदमाने. सर्वांना माझा नमस्कार. आज गुरुपौर्णिमा आणि आपण सर्व लोक या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य ब्रह्मज्ञानयोगी डॉक्टर काकासाहेब देशमुख यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि आमच्या फाउंडेशनच्या वतीने पद्मश्री फाउंडेशनचा मी अध्यक्ष आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार निवडक समितीच्या अध्यक्ष या नात्याने यावर्षीचा त्यांना ज्ञानयोगी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. सोबतच त्यांना पद्म अवॉर्ड सेंट्रल कमिटी न्यू दिल्ली भारत सरकारच्या वतीने पद्म पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला. आम्हाला पूर्ण जी माहिती आहे महाराजांबद्दल ती आदरणीय सौ सविताताई यांच्याकडनं आम्हाला मिळाली. त्यानंतर बरेचदा त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यांची माझी प्रत्यक्ष बघितलं नव्हतं, पण फोननीच बोलचाल सुरू होती आमची आणि महाराजांची पूर्ण माहिती त्यांनी आम्हाला दिली. मी ती शासनाकडे पाठवल्यानंतर शासनाने एवढं मोठं कार्य त्यांचं आहे म्हणून त्यांना ब्रह्मज्ञानयोगी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करावं असे त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांचा एक शासनाच्या वतीने पद्मश्री फाउंडेशनच्या वतीने त्यांचा आम्ही इथे सत्कार केला आहे. आमचं फाउंडेशनचं काम असं आहे की या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही एक धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक कार्यामध्ये जे कार्य करत असतात, जे पडद्याच्या पाठीमागे आहे, ज्यांची कुठेही नोंद नाही आहे, अशा लोकांना आम्ही तळागाळापर्यंत आम्ही शोधतो
आणि शासन दरबारापर्यंत त्यांचा एक आम्ही सन्मान करण्याचं कार्य आमचं पद्मश्री फाउंडेशन हे नेहमी सातत्याने करत आहे आणि करत आहोत. सोबतच मी केंद्रीय पुरस्कार निवडक याच्यामध्ये पण मी संचालक या नात्याने काम करतो आहे. गेल्या काही दिवसामध्ये काय झालं की म्हणजे स्नेहाताईंचा मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणे बाबा महाराजांची तब्येत काही फारशी चांगली राहत नाही. गेल्या 6 महिन्यापासून त्यांची तब्येत काही बरोबर नाही आहे. हा जो सोहळा आहे हा सोहळा आपण घरीच घेऊया. गत वर्षी काय झालं की आमच्या महाराजांची दरवर्षीला एक पुण्यतिथी असते तुकडोजी महाराजांची. फार मोठा कार्यक्रम असतो. जवळजवळ त्या कार्यक्रमाला पुण्यतिथीला तुकडोजी महाराजांच्या 7 ते 8 लाख लोक तिथे येतात आणि 4:58 त्यांना श्रद्धांजली दिली जाते. त्या अनुषंगाने काय झालं की मागच्या वर्षीला 11 ऑक्टोंबर 2025ला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले. त्यामध्ये आमच्या इथे एक ढाकुलकर ताई म्हणून होत्या ज्यांनी ग्राम विकास परीक्षेला 1000 विद्यार्थ्याच्या वर परीक्षेला बसवलं होतं. मग ती नोंद मी शासनाकडे केली. शासनाने त्यांना जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित करायचं ठरवलं आणि तसं ते तिथं मान्यता मिळाली. पण दुर्दैव असं झालं की मागच्या वर्षीला ऑक्टोंबर महिन्याच्या 1 महिन्या अगोदरच त्यांचं निधन झालं आणि त्यांचा तो पुरस्कार तसाच राहिला. या बाबतीमध्ये मी शासनाला विनंती केली की कसं काय करायचं आणि आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाला मी विनंती केली. तिथे मी सल्लागार समितीला आहे. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाला गुरुकुंज क्षेत्र मोझरी तिथे मी सल्लागार समितीला आहे. तर त्यांनी सांगितलं की हा मरणोत्तर पुरस्कार जो आहे हा तुम्हाला जेव्हा ग्रामजयंती राहील तेव्हा तुम्हाला तो देता येईल. ती एकदम मला स्नेहाताईंचा जेव्हा मला फोन आला आणि ती गोष्ट मला एकदम पटकन आठवली आणि त्या दिवशीला रात्रभर मला झोप नाही आली. आणि त्यांचं एकच वाक्य माझ्या स्मरणामध्ये राहिलं. कालही मी ताईंना बोलून दाखवलं की महाराजची 6 महिन्यापासून तब्येत बरोबर नाही आहे. तर यांना एक केंद्रापर्यंत यांची थोडीशी बाब आपण पोचवावी आणि काहीतरी करता येत असेल तर बघूया. कारण काही हे जे पुरस्कार आहे हे जे पुरस्कार जानेवारी महिने 25 जानेवारीला संध्याकाळी ते जाहीर होत असतात. पण शासनाकडे थोडी विनंती केली आणि यांचं अगोदर ते प्रपोजल आहे जे प्रस्ताव जो आहे तो अगोदरच शासनापर्यंत पोचलेला आहे आणि तो बरेच दिवसापासून तिथे पडलेला आहे, रेंगाळत पडलेला आहे. पण पुढच्या वर्षीच्या 2027मध्ये आपल्या महाराजांना पद्मश्री पुरस्कार नक्की मिळेल. धन्यवाद. कालच्यापेक्षाही तुम्ही आज खूपच चांगल्या टाळ्या वाजवत आहात. योग्य कारणाकरता योग्य गतीने योग्य उत्साहाने आपण टाळ्या वाजवल्या त्याबद्दल मी माझ्या मनात तुमच्याबद्दल टाळ्या वाजवतो. यानंतर परमपूज्य डॉक्टर काका हे त्यांच्या सदनिकेमध्ये जातील आणि तुमच्याकरिता परमपूज्य डॉक्टर काकांचं रेकॉर्डेड आशीर्वचन आपल्याला आता श्रवण करायचं आहे. हरे राम 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 हरे हरे. राम हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 हरे. काल मी एक सुरुवातीला विधान केलं की आपण सगळे प्रापंचिक आहोत आणि प्रापंचिक राहणार आहोत, यात काहीही बदल होणार नाही हे आपण गृहीत धरूया. आणि ते गृहीत धरल्यानंतर या प्रपंचासंबंधी व्यवसायासंबंधी जे काही सांसारिक जबाबदारी आहेत त्यासंबंधी आपण कसा विचार करावा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमच्या आमच्या दृष्टीने आहे.
अनेक वेळा असं वाटतं साधकांना की प्रपंच ही आपल्या पारमार्थिक मार्गात एक अडचण आहे. आणि असं जे वाटतं घर ही एक अडचण आहे, मुलं ही एक अडचण आहे, उद्योगधंदा व्यवसाय जॉब जो काय असो ते एक अडचण आहे असं जे वाटतं, त्यावेळेला एक मोठी अडचण निर्माण होते आपल्यामध्ये आतमध्ये की धड ह्याचाही आनंद मिळत नाही, धड त्याचाही आनंद मिळत नाही, दोन्हीकडे आमची मोठी पंचायत होऊन बसते. आणि अशी खूप जणांची स्थिती असते. आणि ही जी स्थिती आहे ही स्थिती नको असेल तर दोन्हीकडे बघण्याची दृष्टी कशी असावी हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमच्या आमच्या दृष्टीने आहे. एक गोष्ट नक्की आहे, आपण कुणीही तुकाराम महाराज नाही आणि तुकाराम महाराज होण्याची शक्यता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, देवा दिवाळं निघालं हे फार छान झालं, बरे झाले देवा बाईला कर्कशा, बायको अत्यंत कजागा ही फार गोष्ट चांगली झाली. आता अशा पद्धतीने तुकाराम महाराज जे म्हणू शकले तसं आम्ही म्हणू शकत नाही हे निश्चित आहे. आणि हे जर निश्चित असेल ते गृहीत धरूया आपण, असं निश्चित आहे त्यात फारसा बदल होणार नाही. हे गृहीत धरल्यानंतर प्रपंचाकडे बघण्याची दृष्टी कोणती असावी आणि परमार्थ म्हणजे नेमकं काय ते आपण लक्षात घेऊया. खूप वेळा परमार्थिक लोकांना असं वाटतं खूप धावपळ केली म्हणजे आपल्याला काहीतरी जास्त मिळेल, खूप ग्रंथ वाचले म्हणजे आपल्याला काहीतरी जास्त मिळेल, खूप प्रवचनं ऐकली कीर्तनं ऐकली म्हणजे आपल्याला काहीतरी जास्त मिळेल असं वाटतं. ठीक आहे, श्रवणाचं अतिशय महत्त्व आहे. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली गेल्या कित्येक वर्षामध्ये अनेक पुस्तकं लिहून की सगळ्या पुस्तकांची नावं वेगळी आहेत, श्लोक वेगळे आहेत, पण त्यातलं तात्पर्य तर ते एकच आहे. इतकं करून मी पुस्तकं लिहायचं बंद करणार नाही आहे. याचं कारण आहे कोणाला कोणतं पुस्तक आवडेल, कोणाला कोणतं पुस्तक आवडेल, कोणाला कोणतं अपील होईल, कोणत्या पुस्तकातून का होईना समजू द्या तर त्यासाठी लिहायचं असतं. म्हणून सगळी वेदांताची पुस्तकं, परमार्थशास्त्राची पुस्तकं, भक्तिशास्त्राची पुस्तकं जेवढी आहेत त्यामुळे तात्पर्य फार थोडं असतं. म्हणून वाचन जास्त, तीर्थयात्रा जास्त, भटकंती जास्त, महाराजांच्यापैकी धावाधाव जास्त. ते मी विचारपूर्वक बोलतो आपल्याशी. आणि अशी त्यांच्या मागे धावपळ करून मागे त्यांच्या राहून असं काही फारसं मिळत नसतं. हे लक्षात आलं तर त्यासाठी की वेगळीच मनोरचना तयार करून घ्यावी लागते. प्रपंचाकडे बघण्याची दृष्टी जी आहे, काल मी थोडा अंदाज दिला तुम्हाला की मी करता ही जी भूमिका आहे ती मी करता ही भूमिका दोन्हीकडे जो सोडली. प्रपंचामध्ये सुद्धा मी करता नाही आहे आणि परमार्थसुद्धा बंद आहे. मी काही अचीव करणार नाही आहे आणि अचीव करणार नाही असं का म्हणालो, नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे. सगळ्या दृष्टीने विचार करा. नवीन मला काही मिळवायचं नाही आहे, नवीन कुठे जायचं नाही आहे. आणि हे जर दोन गोष्टी आपल्याला नक्क्या माहीत असतील, नवीन काही मिळवायचं नाही म्हणून मी इकडेही करता नाही आणि प्रपंच करणं हे माझ्या हातात नाही. नियोजनानुसार, ईश्वराच्या नियोजनानुसार दुसरं व्हायचं जसं व्हायचं तसं होत राहणार आहे. हे जर दोन्ही स्वीकारलं असेल तर परमार्थ सोपं होतं. एक लॉजिक मी सातत्याने मांडतो की जन्माला कुठे यावं, कसं यावं, कोणत्या घरी यावं, कोणत्या जातीत यावं, कोणत्या देशात यावं, कोणाच्या पोटी यावं, ह्यातलं काही आमच्या हातात नसतं. आफ्रिकेत यावं का भारतात यावं तुमच्या आमच्या हातात नाही आहे. तसंच मृत्यू जे आहे तो कसा यावा हेही आमच्या हातात नसतं. दोन टोकं जे आहेत तुमच्या आमच्या जीवनात, जन्म आणि मरण, हे दोन्ही आपल्या हातात नाही आहे. मग दोन्ही आपल्या हातात नसतील तर मधलं जे जीवन आहे दोन टोकातल्या ते आपल्या हातात आहे कशावरून. एक लॉजिक म्हणलं, टेक इट ऑर लीव इट, असं या लॉजिकचा विचार केला तर मधलं जे जीवन चालतं ते सगळं ईश्वरी नियोजनानुसार चालतं आणि ते नियोजन शांतपणे स्वीकारलं जर तर प्रपंच आणि अडचण वाटणार नाही. कारण आपल्याला सांगते गीता, स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. अशा मी छान गोष्टी सांगितल्या जातात, आमचं लक्ष राहत नाही तिकडे. स्वे कर्मण्यभिरतः, माझ्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे त्यामध्ये म्हणजे रमलो अभिरतः संसिद्धिं लभते, मला ती प्राप्ती होऊन जाईल. आगाज असं जे विहित ते ईश्वराचे मनोगत ते केल्याने भ्रांत सापडे फितो. आता अशा तऱ्हेच्या ओव्या आहेत. ह्या ओव्या तुम्हाला मला अत्यंत मार्गदर्शक आहेत आणि ह्या मार्गदर्शक ओव्या मी जर समजून घेतलं नीट आणि त्याप्रमाणेच आपली जीवनाची घडी बसून घ्यायला सुरुवात केली तर प्रपंचाचं ओझं वाटणार नाही, प्रपंच एक मोठी अडचण आहे असं वाटणार नाही आणि परमार्थाच्या मार्गात प्रपंच अडचण आहे असं जो पण वाटतं तोपर्यंत वर्स्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स, मी बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्सला एक म्हण की दोन्हीकडचं छान. इथे काय आहे, एकही ठिकाणचंही छान मिळत नाही. मग दोन्हीकडचं छान हवं असेल तर एकच उपाय आहे की प्रपंच करताना जो माझ्या वाट्याला जसा आला आहे त्या पद्धतीने आपलं कर्तव्य चोख करत असताना, प्रगतीच्या दिशा जास्तीत जास्त चोखाळत असताना दुसऱ्याच्या प्रगतीत अडथळा न आणता. आता हे काय गोष्टी आहेत. आता समजा मी माझ्या प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न करतो त्यामुळे दुसऱ्याची प्रगती जर खुंटली असेल तर त्याला माझा इलाज नाही आहे. म्हणजे त्याची प्रगती खुंटते म्हणून मी प्रगती करून घ्यायची नाही असं नाही.
पण त्याचबरोबर त्याच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा मुद्दाम आणि आपली प्रगती करून घ्यायची हे अपेक्षित नाही आहे. आपण दोन्हीचा विचार केला तर ही जी आत्ता मी ज्ञानेश्वरी दोन आपल्यासमोर ठेवल्या ते आपलं जे काम आहे वाटायला आलेलं कर्म आहे ते अत्यंत आनंदाने जर केलं, सुखाने जर केलं, समाधानाने जर केलं, अडचण आहे मोठी आपल्या मार्गात आलेली धोंड, अनेक शब्द मी ऐकले बरं का, गळ्यात बांधलेलं लोढणं, हे असल्या तऱ्हेचे शब्दप्रयोग आपल्या जेव्हा मनात येतात त्यावेळेला प्रपंचाचं स्वरूप जे वास्तव एक वास्तव आहे की ते जसा असायचा तसा आहे, जसा असा पूर्वनियोजित, जसा पूर्वनियोजित असायचा तसा आहे. आणि हे जर आम्ही स्वीकारलं असेल तर तिकडे बघण्याचा एक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या आमच्या दृष्टीने एक शब्द सातत्याने मी वापरतो, अनासक्ती. असंग शस्त्रेने दृढ्याने चित्वा, गीता आम्हाला सांगते की असंगत्व नावाचं शस्त्र आहे, त्या असंगत्व नावाच्या शस्त्राने हा जो प्रपंच वृक्ष आहे हा छिरून टाका. याचा अर्थ असा होतो की जे माझं कर्तव्य ते मी जसं तसं करायला पाहिजे तसं करत असताना असंगत्व जर जपता आलं तर प्रपंचाचं ओझं वाटणार नाही, आणि असंगत्व जपता नाही आलं तर प्रपंचाचं ओझं वाटेल, प्रपंच अडथळा वाटेल, आणि अडथळा प्रपंचाचा वाटायला लागला की मग प्रपंचातही लक्ष लागत नाही, आणि ज्यासाठी हे लक्ष लागत नाही तिकडेही मग लक्ष लागत नाही. कारण तिकडे गेल्यानंतर इकडचा विचार, इकडे गेल्यावर तिकडचा विचार, इथे बसल्या बसल्या विचार. आता घरामध्ये 3 दिवस आलो आहे खरे आपण, पण आता गेल्यानंतर काय काय निस्तरावं लागणार आहे कोणास ठाऊक. असं कोणाकोणाचा रोष उडवून घेतला असेल, कोणाकोणाची नाराजी उडवून घेतला असेल, एवढं सगळं करून आपण इथे जमलेलो आहोत. आणि असा विचार जर केला तर अनासक्ती नावाची गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि अनासक्ती जर आपल्याला सांभाळता आली तर मग फारशा कार्यक्रमांना परत पळावं लागत नाही, धावपळ करावी लागत नाही. काही दिसलं कार्यक्रम तिथे मी गेलोच पाहिजे असं काही माझ्यावर बंधन नाही आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपल्याला समजत नाही, एकदा विषय समजत नाही, परमार्थ फार छोटा आहे. अर्ध्या श्लोकात सांगितलं आहे परमार्थ, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्म नापरा, या पलीकडे परमार्थच नाही आहे. आणि हे आमचं त्याच्या बाकी सगळ्या गोष्टी जे तर पूरक आहेत. हे जे तत्त्वज्ञान आहे, ह्या तत्त्वज्ञानाचा अनुभव घ्यायचा असेल तर कर्म आहे, उपासना आहे, योग आहे, साधना आहेत, निर्णय आहे, हे सगळ्या पूरक आहेत. आणि मूळ उद्दिष्ट ते आहे. हे जर लक्षात ठेवलं तर प्रपंच करत असताना ही जर वृत्ती सांभाळली, अनासक्त वृत्ती जर आपल्याला सांभाळता आली तर प्रपंचही जसा व्हायला पाहिजे तसा लागेल. प्रपंच तुटकपणे करायचं नाही आहे. आता काही गोष्टी असतात, आता मी अनासक्त असल्यामुळे काय निर्माण होईल, एक कोरडेपणा निर्माण होईल, एक तुटकपणा निर्माण होईल. कोरडेपणा आणि तुटकपणाने केलेला प्रपंच कधीही यशस्वी सुखाचा होत नाही. आणि कोरडेपणा आणि तुटकपणा येऊच नाही याचं कारण आहे प्रेम हा तुमचा आमचा स्थायी भाव आहे, सगळ्यांचा. सहजच आपले जे मुलं आहेत त्यांच्यावर प्रेम, आईवडील त्यांच्यावर असलं तर प्रेम आहे, भाऊबंद आहेत त्यांच्यावर प्रेम आहे, सगळं आमचं प्रेम आहे. प्रेम आमचा स्थायी भाव आहे. तो स्थायी भाव बाजूला सोडायचा आणि तुटकपणा पत्करायचा याची आवश्यकता नाही आहे. कोरडेपणा पत्करायचा याची आवश्यकता नाही. जो कोरडा असतो, तुटक असतो, तो पारमार्थिक असतो, अशा पद्धतीचे विचार असतील तर कुठेतरी आपण सोडून द्यायला पाहिजे. पण त्याचबरोबर एक आता मोठी गोष्ट आहे. आता समजा माझा मुलगा आहे, मुलगी आहे, माझं प्रेम आहे त्याच्यावर, नक्की प्रेम आहे. पण ज्या वेळेला त्याला माझ्या प्रेमाची गरज कमी झालेली असेल त्यावेळेला मलासुद्धा त्याच्या प्रेमाची गरज कमी झालेली असली पाहिजे. बस एवढं जर पथ्य आपल्याला सांभाळता आलं तर तोही छान होतो आणि पुढचा जो प्रवास आहे तोही छान होतो. आता असं होतं बरं का, एक वेळ अशी येते की त्याला आपल्या प्रेमाची, कौतुकाची, वात्सल्याची गरज नसते. इथे जमलेल्या पुष्कळ आया आहेत, त्यांच्यासाठी काही विशेष नाही. कारुण्य सिंधू, वात्सल्य मूर्ती वगैरे वगैरे अशा तऱ्हेचे काही शब्द आहेत त्यांच्यातले, खास कवी लोकांनी तयार करून ठेवलेले. आता एखादं मूल असतं, त्या मुलाच्या मनासारखं थोडं जर काही झालं नाही तर ते मूल खुशाल आईला ठोसे मारतं. मी स्वतःच बघितलं आहे की मुलं असे आईला खुशाल ठोसे मारतात, पाठीत दबके घालतात, तरीसुद्धा ती कौतुकाने आई काय करते, सोसून घ्यायचे. असं ते मुलं आहे. ह्याचा अर्थ असा होतो की त्याला त्याच्या मनासारखं झालं नाही तर आईवरचं प्रेम त्याचं त्यावेळेपुरतं नक्की कमी झालं असतं. ह्याचा अर्थ असा होतो की त्याचं जर त्यावेळेस त्याचं प्रेम कमी होत असेल तर त्याचं प्रेम त्याच्या मनासारखं होतं आहे की नाही त्याच्यावर अवलंबून आहे. तर हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यावेळी आम्ही जर लक्षात घेतलं हे तर पुढे त्यातून जी निराशा निर्माण होते ती निराशा निर्माण येणार नाही. आणि असे ते निराशेचे चटके आहेत, ते निराशेचे चटके बसणार नाही. पण हे प्रपंच चालू करताना अत्यंत समाधानाने प्रपंच करावा आणि प्रपंचच करत राहावं हे मात्र बरोबर आहे. समर्थ म्हणतात प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. आता मग शब्दाचा अर्थ असा नाही की 40 वर्ष प्रपंच,
पुढची 20 वर्ष 40 वर्ष परमार्थ असं गृहीत धरलं. 80 वर्षाचं आयुष्य आहे म्हणून मला मिळालं म्हणजे तुम्हाला मिळालं असे खात्री नाही सांगतायत. जाऊ दे, रामकृष्ण आहे. माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला कदाचित जास्त मिळेल बरं. आताच होतं, दिवसाचा काही भाग प्रपंचासाठी नक्की ठेवायचा आणि उरलेल्या भागामध्ये काही वेळा तरी परमार्थासाठी राखून ठेवायचा. म्हणजे स्वतःसाठी 1 तास अलग ठेवायचा. कोणत्याही परिस्थितीत प्रपंच करत असताना, व्यवसाय करत असताना, संसार करत असताना दिवसातून 1 तास तरी कमीत कमी मी माझ्यासाठी जर राखून ठेवला की ज्या वेळेला दुसरा कुणीही त्यात हस्तक्षेप करता कामा नये, कुणीही त्यात येता कामा नये, असा निर्धारपूर्वक जो 1 तास मी जपला. 1 तासात पुष्कळ काही आपल्याला करता येतं. नामसाधना करता येते, ध्यानसाधना करता येते, तत्त्वज्ञानाची कुठे धूळ बसली असेल त्यावर तर ते झटकून टाकता येते, एखाद दुसरं प्रकरण वाचता येतं. 1 तास खूप झाला, पण 1 तास मात्र आम्ही पण जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक आणि एकमेकाला तो दिला पाहिजे. सगळ्यांना घरातल्या लोकांना तो दिला पाहिजे. 1 तास ठीक आहे. कदाचित मला तो परमार्थासाठी हवा असेल, दुसऱ्याला काहीतरी ऐकण्यासाठी, गाणं ऐकण्यासाठी हवा असेल, बरं गाणं ऐकण्यासाठी त्याला हवं असेल त्याला द्यावा. मला परमार्थासाठी हवं, परमार्थासाठी मी घ्यावा. असं म्हणून ना, गाणं ऐकणारा घरातल्या कुणी जर गाणं नाही ऐकत असेल तर अरे तू गाणं काय ऐकतोस, तो विषय आहे. संगीत हा कानाचा विषय आहे आणि तो असा विषयाच्या नादी नको असं त्याची समजूत घालायचं भरभरीत पडायचं नाही. त्याला जेव्हा कळेल, पटेल की हा त्यात नाही लक्ष घालत पण दुसऱ्या कशात तरी लक्ष घालतोय, ध्यानात लक्ष घालतोय, नामात लक्ष घालतोय आणि खूप सुखात दिसतोय, खूप तृप्तीत दिसतोय, खूप समाधानात दिसतोय, एकदम शांत दिसतोय, असं त्याला दिसलं तर त्यालाच एखादं पटू शकतं की मी करतोय ते चुकीचं आहे, हे करतोय बरोबर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरा वाक्य बेतारी म्हणतो प्रत्येक गोष्ट. आणि सगळं लक्षात घेतलं तर प्रापंचिक आणि परमार्थ कसा करावा हे आम्ही लक्षात घेतलं तर प्रपंच जसा करावा तसा शांतीने करावा, तृप्तीने करावा, असमाधानाची जराही छटा त्यात असू नये. आणि अशी असमाधानी छटा जर नाही आली तर मग दोन्ही बाजूचा जो आनंद आहे, इकडचा साधनेतला आनंद आहे तोही आपल्याला मिळतो, प्रपंचातला कर्तव्यपूर्तीचा आनंद आहे तो आपल्याला मिळतो. त्यात होतं काय की टोचणी लागते मनाला, मी हे केलं नाही, मी ते केलं नाही, माझ्यातून ते झालं नाही, माझ्यातून ते झालं नाही, मन मनाला टोचणी लागते, मन खायला लागतं आपल्याला. आणि असं जेव्हा मनाला टोचणी लागते, मन खायला लागतं, त्यावेळेला अभ्यास नीट होण्याची शक्यता नाही आहे. लोकही मला म्हणतात मी जर काम चुकवलं तर परमार्थाच्या नावाने, तुमचा परमार्थ खूप झाला, आता जरा नीट सावध राहा, जरा घरात लक्ष घाला. अशा पद्धतीने ऐकायला लागलं तर परमार्थही दळत नाही, प्रपंचही दळत नाही. मी लक्षात घेऊया. आणि एक आणखी जाता जाता शेवटचं सांगतो, एक पारमार्थिक म्हणून इमेज बिल्डिंग स्वतःची निर्माण करू दे, जाणीवपूर्वक निर्माण करू नये. आपण आपलं काम करत असताना इमेज निर्माण झाली तर हरकत नाही, ते होणारच आहे, पण आपण जाणीवपूर्वक ती इमेज निर्माण करून घेऊ नये. आत्ताच मी इथे दीप प्रज्वलन केलं, दिवे लावले असं म्हणणार होतो, पण ऐन वेळेला मी शब्द आवडता घेतला, म्हणजे बरोबर नाही. तर दीप प्रज्वलन केलं. आता काडी ओढली मी. आता काडी ओढल्यानंतर मी एक काळजी घेतो की पहिल्याच काडी ओढल्याला दिवा लागतात मध्ये 2दा-3दा प्रयत्न केला पाहिजे, कारण लोक असं म्हणतील यानं बरीच प्रॅक्टिस दिसते. आता इतकं मी जागृत आहे, माझ्या ते एका छोट्या काडी ओढण्यावर एवढं जागा आहे का इमेज तयार करून घेतली मी. अहो हे त्या काडीच्या दातात नसतात, हे लोकांना कळलं पाहिजे. समजा चुकून वाटलं, पहिल्यांदा काडी ओढावर नीट लागली, खूपच प्रॅक्टिस लागली पाहिजे, असं जर लोकांना वाटलं तर माझ्या परमार्थाचं काय होईल. असा काय त्याचा खोळेपणा आहे, हा सगळा खोळेपणा सोडावा आणि दोन्ही बाजूने अत्यंत सुरेख पद्धतीने परमार्थही छान साधावा आणि प्रपंच जसा करायला पाहिजे तसा नेटकेपणाने नेमकेपणाने करावा. प्रपंच मुळात नासखा, जाता जाता कथी करायची कथा मूर्खतावर येणार, विवेके करावा नेटका. आता हे बघा समर्थ दोन्ही सांगतायत, प्रपंच नासका आहे, विवेकाने तो नीट करावा. नेटका करता फिका होत जातो आणि फिका होत जातो शब्दाचा अर्थ असा आहे त्याच्यावरची आसक्ती जी आहे ही आसक्ती हळूहळू कमी होत जाते. रंग गहिरे जे असतात ते फिके होत जातात, प्रपंचाचे जे गहिरे रंग असतात ते हळूहळू फिके होत जातात आणि असे फिके होत गेले. एक दिवशी प्रपंचाचा रंग संपूर्ण उतरून जातो, परमार्थाचा रंग चढतो आणि असं दोन्ही रंग चढले, एक रंग गेला, एक रंग आला, आपलं काम झालेलं असतं. अशा पद्धतीने शांत विचार केल्यानंतर कधीही प्रपंचाला मी बांधला गेला दावणीला जुंपलोय प्रपंचाचा. मी इतके शब्दप्रयोग ऐकले जातात गेले 40 वर्षामध्ये.
आणि इतके शब्दपूर्वक ऐकल्यानंतर माझा नेहमी असा विचार येतो की असं दवडेला बांधणं, लोढणं, गळ्यात अडकून येणं, अशा तऱ्हेचे विचार, नकारात्मक विचार प्रपंचासंबंधी घडी आणू नयेत. आणि अगाधय असे जे विहित ते ईश्वराचे मनोगत. आणि ज्ञानेश्वर महाराजांची एक शेवटी ओळी सांगतो, तैसे आपुलीने विहिता उपाय असे विघ्न विसंबिता ऐसा की की जगन्नाथा अवरोबडे. फार सुंदर विचार आहे. तैसे आपुलीने विहिता, माझ्यासाठी जे नियोजित काम आहे ते इतकं छान करावं, इतकं सुंदर करावं की त्या कर्माचं ओझं त्याच्या डोक्यावर चढावं आणि त्यांनी माझा पत्ता शोधत माझ्याकडे यावं की इतकं सुंदर कर्म करणारा हा कोण आहे. आता यातून आमच्या एक लक्षात दिली गोष्ट तर पुंडलिकाची कथा तर प्रसिद्ध आहे फार. त्यांनी त्याचं कर्तव्य इतकं सुंदर केलं की नसलेले विठ्ठल त्याच्या दर्शनाला आले. मुळात नव्हते तेव्हापर्यंत विठ्ठल, दर्शनाला त्याच्या आले. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गौरव करीत असताना एक वाक्य सांगितलं की या निमित्ताने 2 ज्ञानसूर्य इथं एकत्र आलेले आहेत. त्यातल्या एका ज्ञानसूर्यांचं आशीर्वचन आता आपण श्रवण केलेलं आहे. पुढील आशीर्वचन परमपूज्य मंदाताई गंधे यांचं आपल्याला श्रवण करायचं आहे. त्यांचं काही क्षणामध्येच या व्यासपीठावरती आगमन होईल आणि